Hello class, in last lecture we are done with the salt of weak acid and strong base as well as salt of weak acid and weak base. And today we are going to deal with the buffer solution, types of buffer solutions, buffer actions and application of buffer solutions. Also some problems of buffer solutions or Henderson-Hasselbalch equations. So first we deal with buffer solutions. सो आता याच्यामध्ये बघा बफर सोल्युशन म्हणजे काय, त्याचा काय वापर होतो, त्याचे किती टाइप्स आहे हे आपल्याला बघायचे आहे. तर बफर सोल्युशन, सो फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ बफर सोल्युशन. The definition of buffer solution is buffer solution is defined as a solution which resists drastic changes in pH when a small amount of strong acid or weak base, a strong base or water is added to it. या डेफिनेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की बफर सोल्युशन एक असं सोल्युशन आहे की जेव्हा आपण एक्सटर्नली एखाद्या सोल्युशनमध्ये स्मॉल अमाऊंट स्ट्रॉंग ॲसिडचा म्हणजे H+ आयन्सचा और OH- आयन्सचा म्हणजे स्ट्रॉंग बेसचा और वॉटर हा आपण एक्सटर्नली जेव्हा त्या एखाद्या सोल्युशनमध्ये ॲड केलं तर त्याची pH चेंज होते, बरोबर. म्हणजे आपण H+ आयन टाकले म्हणजे त्याच्यात ॲसिड टाकलं काही प्रमाणात तर त्याची pH काय होणार, लेस दॅन 7 होणार, बरोबर. आणि जर OH- आयन्स टाकले तर त्याची pH काय होणार, ग्रेटर दॅन 7 होणार. आणि वॉटर टाकलं तर तो डायल्यूट किंवा न्यूट्रल होणार. तर त्याची pH मेंटेन करायसाठी आपण एक सोल्युशन ॲड करतो, त्या सोल्युशनला म्हटलेलं आहे बफर सोल्युशन. सो नेक्स्ट टॉपिक इज टाईप ऑफ बफर सोल्युशन. समजली आहे सगळ्यांना? आय होप. मला असं वाटतं की तुम्हाला बफर सोल्युशनची डेफिनेशन क्लिअर झालेली आहे. बफर सोल्युशनची डेफिनेशन काय आहे की रेस्ट्रिक्ट करतोय एक सोल्युशन की त्याची pH तो कसा मेंटेन करणार. म्हणजे जर आपण एक्सटर्नली त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर ॲड केलं तर त्याची pH चेंज होते आणि ती pH कॉन्स्टंट ठेवायसाठी म्हणजे जशी आहे तशी ठेवण्यासाठी एक सोल्युशन ॲड केलं जातं. त्या सोल्युशनला आपण काय म्हटलेलं आहे, बफर सोल्युशन. सो नेक्स्ट टॉपिक इज types of buffer solution. Types of buffer solution. There are two types of buffer solution. Actually बफर सोल्युशनचे 3 टाईप्स आहे, पण आपल्या आपण ऑलरेडी एक ते तिसरा टाईप जो आहे बफर सोल्युशनचा तो टाईप आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. ॲक्च्युली पहिल्या जो लास्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे की सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस घेतलेला आहे ना, त्यामध्ये ते Ka आणि Kbची व्हॅल्यू इक्वल असते, त्यामध्ये ते न्यूट्रल होतं सोल्युशन. त्यालाच एक थर्ड टाईप म्हटलेलं आहे कशाचा, बफर सोल्युशनचं, न्यूट्रल बफर सोल्युशन, बरोबर. यामध्ये pH कशी असते, इक्वल टू 7 म्हणजे ऑलमोस्ट सेम असते. तर थर्ड टाईप काय आहे, न्यूट्रल बफर सोल्युशन. न्यूट्रल बफर सोल्युशन म्हणजे आर दोज सोल्युशन विच मेड अप ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. जर न्यूट्रल सोल्युशन बनवायचं असेल, न्यूट्रल बफर सोल्युशन बनवायचं असेल तर तो कशापासून बनत आहे, वीक ॲसिड आणि वीक बेसपासून बनत आहे. वीक ॲसिड काय आहे, CH3COOH ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड, बरोबर. तर हा थर्ड टाईप आहे, हा आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. म्हणून यामध्ये आपल्याला बुक्समध्ये किती टाईप्स दाखवलेले आहे, रिअल 3 टाईप आहे, बट बुक म्हणजे ॲक्च्युली 3च टाईप येतात. पण तो दुसऱ्या पहिल्याच लेक्चर्समध्ये म्हणजे ते सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला 2 टाईप दाखवलेले आहे. सो फर्स्ट टाईप इज ॲसिडिक बफर सोल्युशन. फर्स्ट टाईप इज ॲसिडिक बफर solution. So definition of acidic buffer solution is solution containing a weak acid and its salt with the strong base is called as acidic buffer solution. म्हणजे ॲसिडिक बफर सोल्युशन कशाला म्हणणार आपण, एक असं सोल्युशन ज्यामध्ये वीक ॲसिड आहे आणि त्याचाच कॉन्जुगेट बेस म्हणजे कॉन्जुगेट बेसचा सॉल्ट हा याला आपण काय म्हणणार, म्हणजे सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस म्हणजे कॉन्जुगेट बेसचा सॉल्ट ह्या सोल्युशनला काय म्हणणार, म्हणजे वीक ॲसिड प्लस कॉन्जुगेटेड बेसिस ऑफ सॉल्ट
स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट हा काय राहणार, ॲसिडिक बफर सोल्युशन. म्हणजे जेव्हा कंबाईन होतं वीक ॲसिड आणि कॉन्जुगेट बेसचा सॉल्ट जो असतो, म्हणजे आपण जर वीक ॲसिड काढल्यानंतर त्याच्यात कॉन्जुगेट बेस आणि ॲसिड काढतो, कॉन्जुगेट ॲसिड काढतो, त्याच्यामध्ये कॉन्जुगेट बेसचा ॲड केलेला जो सॉल्ट असतो, त्या सॉल्ट आणि वीक ॲसिडचं मिळून जे सोल्युशन बनते त्याला आपण काय म्हणणार, ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणणार. बरोबर. सो pH of acidic buffer solution is given by the इक्वेशन एक दिलेला आहे ॲसिडिक बफर सोल्युशनचा, तो आपण बघूया. तो आहे की pH ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन इज गिवन बाय दिस इक्वेशन. तो इक्वेशन घ्यायसाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला आहे. जेव्हा आपण सोल्युशन बनवत आहोत ॲसिडिक बफर सोल्युशन, तो कंबाईन कशाने होणार, वीक ॲसिड होणार आणि त्याचा सॉल्ट होणार. तर वीक ॲसिड काय आहे आपला, ॲसिटिक ॲसिड. काय आहे वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड CH3COOH हा झाला वीक ॲसिड, प्लस याचं कॉम्बिनेशन कशासोबत होतं आहे, कॉन्जुगेटेड बेस ऑफ दॅट सॉल्ट. म्हणजे याचा जो सॉल्ट आहे याचं कॉन्जुगेट ॲसिड काय होईल, CH3COOH मायनस हा होणार, कॉन्जुगेट बेस त्याचा हा होणार. तर ह्या कॉन्जुगेट बेसला आपल्याला सॉल्ट बनवायचा आहे, तर काय होणार, Na हा कंबाईन होणार याच्यासोबत. तर हा झाला आहे आपला त्याचा सॉल्ट. म्हणजे वीक ॲसिड्स आणि त्याचं सॉल्ट हे दोघं कंबाईन होऊन एक सोल्युशन बनतं, त्याला आपण ॲसिडिक बफर सोल्युशन म्हटलेलं आहे. तर ॲसिटिक ॲसिड प्लस सोडियम ॲसिटेट हे जेव्हा कंबाईन होत आहे आणि आपल्याला एक सोल्युशन मिळतं आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ॲसिडिक बफर सोल्युशन म्हटलेलं आहे. बरोबर. तर हा एक इक्वेशननी दिलेला आहे. तो इक्वेशन म्हणजे pH इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट डिवायडेड बाय ॲसिड. कारण आपण काय घेतलेलं आहे, वीक ॲसिड घेतलेला आहे आणि त्याचा सॉल्ट घेतलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये सॉल्ट डिवायडेड बाय ॲसिड येत आहे. आपल्याला माहिती आहे pKa इक्वल्स टू काय होतं, pKa इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 Ka हे होतं, आपल्याला माहिती आहे. तर हे याच्यासाठी आठवण ठेवणार आहे की आपल्याला याच्यावरती समोर प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. pKa इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 Ka हे आपण तिथे पुट करू शकतो. मग log टू द बेस 10 कॉमन काढू शकतो. याच्यामध्ये Ka काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. हा झाला कशाचा इक्वेशन, ॲसिडिक बफर सोल्युशनचं इक्वेशन. ॲसिडिक बफर सोल्युशनचं इक्वेशन काय आहे, pH इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट डिवायडेड बाय ॲसिड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. बरोबर. सो नेक्स्ट टॉपिक इज बेसिक बफर solution. Basic buffer solution. The definition of basic buffer solution is a solution containing a weak base and its salt with strong acid is the basic buffer solution. सेम आहे त्यामध्ये आपण काय घेतलेलं होतं, वीक ॲसिड घेतलेलं होतं. यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, वीक बेस घ्यायचा आहे आणि त्याचं सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे कॉन्जुगेटेड ॲसिड घ्यायचं आहे. बरोबर. कॉन्जुगेटेड ॲसिडचं सॉल्ट घ्यायचं आहे. पहिल्या याच्यात ॲसिडिक बफर सोल्युशनमध्ये काय घेतलेलं होतं, वीक ॲसिड आणि कॉन्जुगेटेड बेस ऑफ सॉल्ट घेतलेलं होतं. तसंच त्याचाच याच्यामध्ये काय, वीक बेस प्लस कॉन्जुगेटेड ॲसिड ऑफ सॉल्ट. ठीक आहे. तर याचं पण एक सेम इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन बघूया. इक्वेशन आहे, इक्वेशनमध्ये ते इक्वेशन कसं आलेलं आहे बघा. यामध्ये आपण काय घेतलेलं होतं, यामध्ये बेसिक बफर सोल्युशनमध्ये आपल्याला घ्यायचं होतं की एक वीक बेस कोणता आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. वीक बेस काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे OH प्लस त्याचाच सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. याचं सॉल्ट काय असू शकतो, म्हणजे याचं कॉन्जुगेटेड ॲसिड काय आहे, कॉन्जुगेटेड ॲसिड येते NH4 प्लस. आणि आता याचं कॉम्बिनेशन याला मेंटेन करायसाठी Na हे कंबाईन होईल आणि याचं Cl मायनस कंबाईन होईल आणि हा काय होणार, हा काय बनणार, सॉल्ट बनणार. कशाचा, स्ट्रॉंग ॲसिडचा सॉल्ट होणार आणि याच्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून काय मिळणार आपल्याला, बेसिक बफर सोल्युशन मिळणार. बरोबर. तर याचं इक्वेशन काय दिलेलं आहे, POH
POH equals to pKb plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of base, concentration of salt divided by concentration of base, where pKb equals to minus log to the base 10 Kb. ठीक आहे, Kb काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. आता ह्या दोघंही इक्वेशनला काय म्हटलेलं आहे, हेंडरसन हॅल्सब्लेच इक्वेशन. म्हणजे कोणते दोन, पहिला जो ॲसिडिक बफर सोल्युशनचा इक्वेशन होता, पहिला ॲसिडिक बफर सोल्युशनचा इक्वेशन काय होतं, pH इक्वल्स टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, हे दिलेलं होतं इक्वेशन. बरोबर आहे. हा इक्वेशन आणि POH इक्वल्स टू pKb प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, ह्या दोन इक्वेशनला काय म्हटलेलं आहे, हेंडरसन हॅल्सब्लेच इक्वेशन म्हटलेलं आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज, हा विचारू शकते, हेंडरसन हॅल्सब्लेच इक्वेशन लिहा 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी. सो हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स पण आहे, ते आपण समोर बघूया. सो नेक्स्ट टॉपिक इज बफर ॲक्शन. आता आपण म्हटलेलं आहे बफर सोल्युशन काय आहे. बफर सोल्युशनमध्ये आपल्याला म्हटलं होतं की रेस्ट्रिक्ट करायसाठी, म्हणजे जेव्हा आपण एक्सटर्नली आपण H+OH- आणि वॉटर जेव्हा ॲड करू तेव्हा त्याची pH मेंटेन करायसाठी जो सोल्युशन लागतो त्याला आपण बफर सोल्युशन म्हटलेलं आहे. तर बफर सोल्युशनची ॲक्शन कशी होते ते बघायचं आहे आपल्याला. बरोबर. सो टॉपिक इज बफर ॲक्शन. कन्सिडर सोडियम ॲसिटेट ॲसिटिक ॲसिड बफर. म्हणजे एक आपण बफर सोल्युशन घेतलं आहे, त्या बफर सोल्युशनमध्ये काय आहे, सोडियम ॲसिटेट आणि ॲसिटिक ॲसिड बफर. म्हणजे तो सोडियम ॲसिटेट आणि ॲसिटिक ॲसिडचं मिळून बफर बनलेला आहे. सोडियम ॲसिटेट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सोडियम ॲसिटेट काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट विच प्रोड्युसिंग लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO-. यामध्ये त्याचं लॉर्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO- याचं लार्ज कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे. बरोबर. तर जेव्हा आपण सोडियम ॲसिटेट घेत आहोत, सोडियम ॲसिटेटमधून आपल्याला काय मिळतील, त्याचे आयन्स काय होतील, CH3COO- प्लस Na प्लस, CH3COO- प्लस Na+. म्हणजे सोडियम ॲसिटेटला जेव्हा आपण आयनाइज करू तेव्हा आपल्याला हा जो CH3COO- हा जो मिळणार आहे हे लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला त्या सॉल्टपासून मिळत आहे आणि अजून देखील Na+ मिळत आहे. म्हणजे जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे CH3COO- हे खूप जास्त प्रमाणात मिळत आहे आपल्याला. आणि तेच जर आपण अदर हँड बघितलं त्याचं, तर जर ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएट CH3COOH, म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं अनडिसोसिएट होत आहे, तर मॉलिक्युल्स काय होणार, युजली हाय होणार. मॉलिक्युल्स काय होणार, युजली हाय होणार. वेन अ स्ट्रॉंग ॲसिड इज ॲडेड टू दिस सोल्युशन, द ॲडेड म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड ॲड करायचं आहे, म्हणजे आपण काय करतो, H+ आयन त्याच्यात ॲड करत आहोत. तर त्यामध्ये काय होणार की कॉन्जुगेटेड बेस जो आहे आपला तो लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट राहणार. जो आपण आत्ताच म्हटलेला आहे, सोडियम ॲसिटेटमध्ये जेव्हा त्याचं आयनायझेशन होत आहे तर तेव्हा आपल्याला काय मिळत आहे, CH3COO- आयन मिळत आहे. इथे C असायला हवा, CH3COO-. तर हा जो आहे हा लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. तर यामध्ये काय होणार, आपल्याला जेव्हा बफर ॲक्शन बघू तेव्हा आपल्याला 3 केस मिळतील. तर पहिल्या केसमध्ये काय होत आहे की आपण त्याच्यामध्ये H+ आयन ॲड करत आहोत. जेव्हा H+ म्हणजे आय हॅव ॲडेड H+ आयन एक्सटर्नली. ओके. जेव्हा आपण त्याच्यामध्ये H+ आयन ॲड करत आहोत तेव्हा H+ आयन काय होणार, ॲड केल्याबरोबर काय होणार की CH3COO- जो आपल्याला सॉल्ट करून मिळालेला आहे. सॉल्ट कोणता होता आपला, सोडियम ॲसिटेट होता. सोडियम ॲसिटेटमध्ये आपल्याला CH3COO- हा खूप जास्त क्वांटिटीमध्ये मिळालेला होता. तर जेव्हा सोडियम ॲसिटेट हा लार्ज क्वांटिटीमध्ये मिळाला तेव्हा काय होतं की त्याची मग सॉल्टचे जे आयन्स आहे ते कमी होतील. बरोबर. आता हे सॉल्ट जेव्हा काढून टाकायचं आपल्याला, सॉल्टचे जे CH3COOH- हे आयन्स आहे हे जास्त पण प्रमाणात झाले किंवा आपण त्याच्यामध्ये H+ आयन टाकलं तर ते काय होतील, H+ आयन काय होतील, जास्त प्रमाणात झाल्यामुळे pH चेंज होईल. आता pH रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, H+ आयन काढून टाकावं लागेल. आणि H+ आयन काढून टाकण्यासाठी काय होतं आहे की जो CH3COO- आहे हा जो लार्ज क्वांटिटीमध्ये आहे तिथे तो लार्ज क्वांटिटीमधला
म्हणजे जो सॉल्टकडून आपल्याला CH3COO मायनस मिळालेला आहे तो CH3COO मायनस हा कंबाईन होईल ॲसिटिक ॲसिडपासून जो H+ आयन आपण एक्स्ट्रा टाकलेला होता, जो आयन जनरेट झालेले होते H+ आयन, त्या H+ आयनसोबत कंबाईन होऊन आपल्याला काय मिळणार, ॲसिटिक ॲसिड मिळणार. म्हणजे हे जे CH3COO मायनस हे मिळाले, हे कशापासून मिळालेलं आहे आपल्याला, जो सोडियम ॲसिटेट आहे त्याच्यापासून मिळालेला आहे, बरोबर. आणि हे H+ आयन आपल्याला ॲडेड केलेलं आहे ॲसिडमधून, बरोबर. जेव्हा 3 केस म्हटलेलं त्याच्यामध्ये फर्स्ट केस आपण काय केलं होतं, H+ आयन ॲड केलेलं होतं. तर हे जे लार्ज कॉन्सन्ट्रेशन याचं वाढत आहे, तर याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायसाठी हे H+ आयन आपण ॲड केले आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काय मिळालेलं आहे, CH3COOH. आता हे झाले फर्स्ट केस. आता सेकंड केस काय आहे, सेकंड केस जसं आपण फर्स्ट केसमध्ये H+ आयन ॲड केलेलं होतं, तसं सेकंड केसमध्ये आपण काय करणार, OH- आयन ॲड करणार. इफ small amount of base is added, OH- ion will be neutralized by the large concentration of acetic acid. यामध्ये बघा, याच्यामध्ये काय होत आहे की जे आपण ॲसिटिक ॲसिड घेतलेलं आहे त्यामध्ये लार्ज कॉन्सन्ट्रेशन आता कशाचं झालं आहे, ॲसिटिक ॲसिडचं झालं आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा आपल्याला मिळालेलं होतं सॉल्टपासून CH3COO मायनस आयन मिळालेले होते, त्यामध्ये आपण H+ आयन टाकलेलं होतं, त्याच्यावरून आपल्याला लार्ज क्वांटिटी ऑफ कशाची मिळालेली, ॲसिटिक ॲसिडची मिळाली. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार, CH3COO मायनसमध्ये काय ॲड करणार, आपण OH- आयन ॲड करणार. आता हे OH- आयन हे जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे काय करतील, H+ आयनसोबत कंबाईन होऊन काय करणार, हे वॉटर बनवणार. आता वॉटर जेव्हा बनवलं तर तेव्हा काय होणार, H+ आयन काढावं लागणार आपल्याला. H+ आयन म्हणजे हा H+ आयन OH- सोबत कंबाईन होऊन H2O बनवते आहे, तर H+ ची काय होणार, क्वांटिटी काय होणार, कमी होणार. मग तो जेव्हा H+ ची क्वांटिटी जेव्हा कमी होत आहे तेव्हा ऑब्वियसली आपलं प्रोडक्ट काय होणार, कमी होणार. आणि प्रोडक्ट कमी होत आहे म्हणून हे जे रिॲक्शन होणार ही काय होणार, फॉरवर्ड रिॲक्शन होणार. फॉरवर्ड रिॲक्शन होते, ते कमी झालेलं प्रोडक्ट मेंटेन करायसाठी काय होत आहे, फॉरवर्ड रिॲक्शन होत आहे आणि आपल्याला काय मिळत आहे, वापस CH3COO मायनस मिळत आहे. CH3COO मायनस मिळत आहे आणि H2O हा बाहेर निघत आहे, बरोबर. सो यामध्ये असं दिसतं की the acid or base added thus cannot change the H+ or OH- concentration and pH of the buffer remains unchanged. म्हणजे जर आपण H+ आणि OH- हे टाकल्यानंतरही त्याच्यामध्ये काय होतं की लार्ज क्वांटिटी जो आपल्याला CH3COO आयन म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं आयन जे असते, त्या ॲसिटिक ॲसिडचं आयन हा कंबाईन होऊन काय मिळत आहे, पहिले लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला ॲसिटिक ॲसिड मिळत आहे आणि त्याच्यामध्ये परत OH- ची ॲक्शन होऊन ते परत आपल्याला आयन्स रिटर्न मिळत आहे. त्यामुळे काय होत आहे की त्याची जे pH आहे, सोल्युशनची जी pH आहे ती काय होत आहे, सेम कॉन्स्टंट राहत आहे, चेंज होत नाही आहे. डायल्युशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन pH ऑफ बफर सोल्युशन. आणि डायल्युशन डज नॉट चेंज दिस रेशो. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्यात वॉटर पण टाकू तेव्हा त्याच्यामध्ये बफर सोल्युशनच्या pHमध्ये काहीही इफेक्ट होत नाही आणि त्याचा रेशो देखील कॉन्स्टंट असतो. सो नेक्स्ट टॉपिक इज अप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. हा पण 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारू शकतो. सो अप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन आपल्याकडे 5 अप्लिकेशन्स आहे. त्यातली फर्स्ट अप्लिकेशन आहे इन बायोकेमिकल सिस्टम. म्हणजे नॅचरली बायोकेमिकल सिस्टम्समध्ये की सगळ्यात मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे बफर सोल्युशनचं की ब्लड इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ बफर सोल्युशन. तर तेच इम्पॉर्टंट येते की बायोकेमिकल सिस्टममध्ये म्हणजे आपल्याशी रिलेटेड कसं आहे बफर सोल्युशन इम्पॉर्टंट. बघा, जेव्हा आपण काहीही खातो, ॲसिडिक वगैरे खातो, तरी आपल्या बॉडीमधली pH सेम राहते. द pH ऑफ ब्लड इन आवर बॉडी इज मेंटेन ॲट 7.36 to 7.42 ड्यू टू CH3CO3 मायनस प्लस H2CO3 बफर. हा जो बफर आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असल्यामुळे आपली pH एवढीच मेंटेन राहते. हा एक ॲप्लिकेशन, एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. सेकंड वन आहे आपलं ॲग्रिकल्चर.
ॲग्रिकल्चरमध्ये देखील बफर सोल्युशनचा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते आहे. तो म्हणजे द सॉईल गेट्स बफर ड्यू टू द प्रेझन्स ऑफ सॉल्ट. द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड ऑन द सॉईल. म्हणजे जे फर्टिलायझर आपण यूज करतो ते सॉईलवरती डिपेंड असते. त्या सॉईलमध्ये पण नाही का सॉल्ट प्रेझेंट असतो आणि तो सॉल्ट हा म्हणजे त्याची सॉल्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये मेंटेन करण्यासाठी बफर हे लागतं. सो नेक्स्ट टॉपिक इज नेक्स्ट अप्लिकेशन इज इंडस्ट्रियल. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये देखील अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहे की ज्याच्यामध्ये बफर सोल्युशन यूज होतं. बफर इम्पॉर्टंट रोल प्ले करतं अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये, लाईक पेपर इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री, इंक इंडस्ट्री, पेंट इंडस्ट्री अँड ऑल्सो ड्रग इंडस्ट्रीज. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये बफर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. नेक्स्ट वन इज मेडिसिन. जसं आपण इंडस्ट्रीजमध्ये जसं हे इम्पॉर्टंट आहे बफर सोल्युशन, त्याचप्रमाणे मेडिसिन्समध्ये देखील इम्पॉर्टंट आहे. तर पेनिसिलिनच्या प्रिपरेशनसाठी काही स्टॅबिलायझर यूज होतात. ते स्टॅबिलायझर्स म्हणजे बफर्स यूज होतात. ते स्टॅबिलायझर्स आहे की एखाद सोडियम सिट्रेट हे बफर सोल्युशन जेव्हा आपण ॲड करू तेव्हाच पेनिसिल प्रिपेअर होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही, पी एचमध्ये चेंज होत नाही. तर तो कोणता? सोडियम सिट्रेट बफर. हा सोडियम सिट्रेट बफर पेनिसिलिनच्या प्रिपरेशनमध्ये यूज होतो. वेन सिट्रिक ॲसिड इज ॲडेड टू मिल्क. एक अजून मेडिसिनच्या याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड जेव्हा आपण मिल्कमध्ये ॲड करतो, मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये ॲड करतो, तेव्हा मॅग्नेशियम सिट्रेस फॉर्म होते आणि तो देखील एक मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये यूज होतो. हो, तो एक बफर आहे. कोणता? मॅग्नेशियम सिट्रेट देखील. नेक्स्ट अप्लिकेशन इज ॲनालिटिकल केमिस्ट्री. नेक्स्ट अप्लिकेशन इज ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस हे दोन ॲनालिसिस जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खूप इम्पॉर्टंट असते पी एच मेंटेन करायसाठी. हे आपण प्रॅक्टिकलमध्ये घेतोच. तेव्हा पी एच आपल्याला 8 ते 10 हे मेंटेन करावं लागते आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला बफर सोल्युशन यूज होतो. कोणता बफर सोल्युशन? बेसिक बफर सोल्युशन हा यूज होतो. ठीक आहे, कोणता? NH4OH प्लस NH4Cl वाला. तो आपल्याला काय प्रेसिपिटेशन ऑफ कॅटायन, थर्ड ग्रुपचं जे कॅटायन त्याच्यामधलं जे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस काढावं लागतं त्या ॲनालिसिसमध्ये NH4OH प्लस NH4Cl हा बफर सोल्युशन यूज होतो. नेक्स्ट टॉपिक इज प्रॉब्लेम बेस्ड ऑन हेंडरसन-हॅल्सबेच इक्वेशन. So first problem is calculate the pH of buffer solution containing 0.05 mole NaF per liter and 0.015 mole HF per liter. Given Ka equals to 7.2 into 10⁻⁴ for HF. HF ची व्हॅल्यू दिलेली आहे Ka ची. Ka काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड आहे. ठीक आहे, तर सोल्युशन काय आहे? द pH ऑफ ॲसिटिक बफर सोल्युशन इज गिवन बाय हेंडरसन-हॅल्सबेच इक्वेशन. कोणता आहे? 2 इक्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. ॲसिडिक बफर सोल्युशनचा वेगळा आहे, बेसिक बफर सोल्युशनचा वेगळा आहे. तर ॲसिडिक बफर सोल्युशनचा काय आहे? pH इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड हा आहे. तर यामध्ये बघा आपल्याला pKa ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. गिवन काय काय दिलेलं आहे? सॉल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड दिलेलं आहे आणि Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला pKa ची व्हॅल्यू काढायची आहे. तर pKaचं इक्वेशन काय आहे? आपण बघितलेलं होतं ॲसिडिक बफर सोल्युशनमध्ये pK इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 Ka. तर आता याच्यामध्ये बघा Ka ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 7.2 इंटू 10⁻⁴ ही दिलेली आहे, बरोबर. तर Ka ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. मायनस लॉग टू द बेस 10 7.2 इंटू 10⁻⁴. आता याला लॉगकडून व्हॅल्यू सॉल्व करायची असेल तर हा 10⁻⁴ काय होणार? 4 मायनस लॉग टू द बेस 10 7.2. आता लॉग 7.2 काढायचं असेल तर ते आपल्याला लॉगबुकवरून मिळणार. तर त्याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 4 मायनस 0.8573. याला मायनस केल्याने आन्सर काय मिळतं आपल्याला? 3.1427. आता आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट काय दिलेलं आहे? सॉल्ट काय आहे? NaF. तो किती दिलेला आहे? 0.05
5 मोल दिलेला आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड काय दिलेलं आहे 0.015 मोल. आता ह्या तीनही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहे. या तीनही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुट करायचे आहे, pH इक्वल्स टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड यामध्ये पुट केलेली आहे. तर आपल्याला काय नेक्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे, pH इक्वल्स टू केची व्हॅल्यू काय, pK ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 3.1427 मिळालेली आहे प्लस लॉग टू द बेस 10 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आहे 0.05 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड काय 0.015. हे पुट केल्यानंतर याला सॉल्व केल्यानंतर लॉग याचं काय मिळालेलं आपल्याला लॉग 3.33. हे व्हॅल्यू आपण कशामधनं काढणार, लॉग बुकमधून काढणार. त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळालेला आहे 3.6651 विच इज इक्वल टू 3.67. सो pH ऑफ बफर सोल्युशन किती मिळालेली आहे 3.67. बरोबर. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन composed of 0.1 mole weak base BOH and 0.2 m of salt BA where Kb equals to 1.8 into 10 raised to power minus 5 for the weak base. ओके. यामध्ये बघा गिवन काय काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती दिलेलं आहे 0.02 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड किती दिलेलं आहे 0.1. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेलं आहे 0.2 दिलेलं आहे, इथे 0.02 लिहिलेलं आहे. तर हे व्हॅल्यू तुम्ही पुट करून इथे तरी चेंज करा, 0.02 करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण सोल्युशन असंच मिळून जाणार. सो एकदा सॉल्व करून बघाल 0.2 घेऊन किती आन्सर येते ते सांगाल. ओके. सो सोल्युशन इज pH ऑफ बेसिक बफर सोल्युशन इज गिवन बाय हँडरसन-हॅन्सब्लिस इक्वेशन. सो पहिला आपण ॲसिडसाठी बघितलेलं, ॲसिडिक बफर सोल्युशनसाठी बघितलेला होता. आता सेकंड आहे बेसिक बफर सोल्युशन. सो बेसिक बफर सोल्युशन इज इक्वल टू POH इक्वल्स टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. याच्यामध्ये PKBची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, केबीची दिलेली आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेला आहे. सो PKBची व्हॅल्यू काढायची आहे. तर PKBची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, KB काय आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. PKB इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 KB. ठीक आहे. आता आपल्याला केबीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.8 इंटू 10 raised to power minus 5 दिलेली आहे. बरोबर. याचं लॉग काढायचं आहे. तर याला आपण सॉल्व करताना कसं होते 10 raised to power मध्ये जे 5 असते ते समोर येऊन जाईल. तर 5 मायनस लॉग टू द बेस 10 1.8 ही व्हॅल्यू आपल्याला कशावरनं मिळणार, ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आता लॉग टेबलवरून. तर किती मिळाली PKBची व्हॅल्यू 4.747 हे मिळालेली आहे. आता ही PKBची व्हॅल्यू प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस याची व्हॅल्यू आपल्याला हँडरसन इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर हँडरसन इक्वेशन काय आहे POH इक्वल्स टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. तर PKBची व्हॅल्यू काय आहे 4.747 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट काय 0.02 आणि डिवायडेड बाय 0.1. ठीक आहे. आता याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे 4.747 प्लस लॉग 2 आणि लॉग 2ची व्हॅल्यू काय आहे 0.3010. आता या दोघांना ॲड केलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं 5.0457 मिळालं. आता आपल्याला pH काढायची आहे. तर pHचा फॉर्म्युला आपल्याकडे काय होता pH प्लस POH इक्वल्स टू 14 होता. pH प्लस POH इक्वल्स टू 14. आता आपल्याला pH काढायची आहे म्हणून काय pH इक्वल्स टू 14 मायनस POH. आता POHची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला 5.0457 मिळालेली होती, म्हणून ती 14मधून मायनस करायची. आता 14मधून मायनस केली तर आपल्याला काय मिळालेला आन्सर 13.9547. POHची व्हॅल्यू काय होती 5.0457. 14मधून 5.0457 मायनस केलं तर आन्सर आपल्याला काय मिळालेला 13.9543 विच इज इक्वल्स टू 13.95. याला जर राऊंड फिगर म्हटलं तर अप्रॉक्सिमेट 14मध्ये येतो. आय होप ऑल दिस थिंग्स आर क्लिअर टू यू. वन मोर थिंग की प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन आहे. हे प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन काय आहे डिटेक्ट झालेलं आहे आपल्या सिलेबसमधून.
कोरोनाच्या सिच्युएशनमुळे. ठीक आहे, तो खूपच छोटासा टॉपिक आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळे टॉपिक्स तुम्हाला क्लिअर झालेले आहे. थँक्यू क्लास.